काय रे कसं काय? बरोबर. या साहेब आज उशीर. तू उशीर करू नकोस, पाण्याला चुना लाव लावतो साहेब. लवकर लवकर. साहेब गेली 10 वर्ष तुम्ही माझ्याकडचं पान खाताय, हो. पण एक दिवस खाणार नाही बघा. काय बाईच्या कमरेवर घडा आणि पुरुषाच्या तोंडात विड्या असल्याशिवाय मजा नाही. काय खरं की नाही? वाह वाह साहेब, क्या बात आहे. घ्या, तुमचे मित्र पण आले. कोण? काणे? अरे नेने आले. या 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 या. साहेब यांना पण शिकवा की तुमची काही व्यस्त करायला. नको नको, मला आपलं सुपारीचे खांडे, हा. मला पूजेला जायचंय. फुकट ना? काय नेने? साहेब तुमचं पान. थँक्यू. साहेब पैसे. पैसे हे काय? आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं, महिना अखेर पैसे देतो. रिक्षा बघा, हो. उजवीकडे बघा म्हणजे डावीकडे मिळेल. काय? आता कुठे आता रिक्षा कुठे? तुम्ही कुठे? बसा म्हणा याला चौकाजवळ मला बँकेत मोठं फंक्शन आहे. चला 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 लवकर चला. बरोबर. मीटर काय बघताय? पैसे मीच देणार आहे. चला बँकेत मोठं फंक्शन आहे आमचं. चला हो, चला. हो, हो, हो. निफाडकर इथेच राहतात का? काय काम होतं? नाही ते मी त्यांना सांगेन ना, तुम्ही इथे राहतात की नाही एवढं सांगा. मग ते पण त्यांनाच विचारा ना. नाही तसं नाही हो, त्यांनी टीव्ही घेतलेला आमच्याकडून, तो आणायचा आहे दुपारी, म्हणून घर बघायला आलोय. अय्या टीव्ही. अय्या टीव्ही नाही, आमच्या कंपनीचा टीव्ही. हा 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 हा. कुणी घेतला टीव्ही? निफाडकरांनी. हा. या या या, मीच तुम्हाला निफाडकरांचं घर दाखवा दाखवा दाखवा. चला चला चला. अहो जावळे वहिनी, ऐकलं का? निफाडकरांकडे टीव्ही येतोय. बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या बँकेनं यावर्षी 15 कोटींची ठेव जमवण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख 5,000 रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे. आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिगवण यांच्या हस्ते देण्यात येईल. या शिगवण सर. अभिनंदन. हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. तो कुशल कामगार आहेच, शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे. आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं. आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यातही त्याला यश मिळो ही सदिच्छा. आता लक्ष्मीकांतनं 4 शब्द सांगावेत. माझ्या सहकारी मित्रांनो, आपण ही 15 कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती. कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे. याला कारण आपली बँक बिन बायकांची बँक आहे. एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही. त्यामुळे कामं कशी अगदी पटापट होतात. अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं, खेळकर असतं. आणि कामाचा खेळखंडोबा होतो. बायका ऑफिसमध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाड्या करत बसतात आणि कामं राहतात बाजूला. हो, पण कस्टमर्सना त्यांच्या हसण्यानं गुलगुलू बोलण्यानं रोज रोज बँकेत यावंसं वाटतं. आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात. आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते. अहो खोळे की काय? अहो ते बँकेत पैसे भरायला नाही, पैसे काढायला येतात. आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भुरळ पडते. अरे पण थांबा. पुढे साहेब माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. पुढे पुढे हा वाद कधीच संपणार नाही. चला आपण आपलं यश सेलिब्रेट करूया. लेटेस्ट एन्जॉय. अरे गणपत सगळी तयारी झाली ना? चला. अभिनंदन अभिनंदन. तुमच्या यांना म्हणे पुरस्कार मिळाला. हो. अहो मग त्यात माझं कशाला अभिनंदन? वा वा, असं असं कसं? कसं? अहो तुम्ही असल्यामुळे पुरस्काराला वजन आलं. हा. काय हे भाऊजी, म्हटलंच आहे ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून. वहिनी कळलं ना आमच्या अपयशाचं रहस्य. मुळातच गुण असावे लागतात. अशी दे. भाऊजींकडे बघा, बघितलं, ही आमची निवडच चुकली आहे. माझी पण निवडच चुकली. तेच बोलत नाही. नाही, काय नाही, करायचं? मी माझं- अहो तुम्ही दोघंही भांडू नका. तुम्ही बसा, मी चहा आणते. नको नको, चहा नको. आता मी नुसतेच बसतो. हं. काय किती वेळ चहा प्यायचा? लाज वाटते हो, आहे की नाही काय? आज आम्ही जेवायला येतो. याचं काय बरेच दिवस चांगलं काही पोटात गेलेलं नाही. हं. आणि वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही करता ना तो स्वयंपाक, आता आले पाक तो सुद्धा करणार नाही आज. नकत तो. अहो तुमच्याकडे टीव्ही येणार आहे की नाही रंगीत? मम्मी आज आपल्याकडे टीव्ही येणार आहे ना, मग आमच्या शाळेला दांडी ना. हा टीव्ही म्हणजे उगीच उधळपट्टी. कोणी यांच्या डोक्यात भरवलं देव जाणे. आम्हीच. हं? अहो वहिनी, आम्हीच लक्ष्मीबाईला सांगितलं. अरे एवढा मोठा माणूस तू, आणि घरात साधा रंगीत टीव्ही नाही. छ्या. अहो हा टीव्ही आला की प्रायव्हसी जाते हो.
अहो तुम्हाला काय करायचे प्रायव्हसी हा. एवढी सुंदर 2 गोजीरवाणी मुलं दिलेत तुम्हाला देवाने आता आमच्याकडे एवढी प्रायव्हसी आहे पण काही उपयोग आहे का बोललीस देवाने निर्णय दिला म्हणून बोलायचं बस. आता ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं तू बोलले भयंकर चुकीचं बोलले. काय चुकीचं बोलले मी? वहिनी, तुम्ही रंगीत TV आणलाय. चुकीचं रंगीत बोलले. निर्णय घेऊन आलोय. आमच्याकडे जा बस. दोन मुलं आहेत. हे तुम्ही टेन्शन घेऊ नका जेवायला थांबतोय आम्ही. तुम्हाला सांगतो आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे अरे मेहनत काय मुंग्या पण करतात माणसानं कसं आरामशीर राहावं. आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या पाठावर जेवण सुरू. मग तू का नोकरी करतोय मी टाइमपास टाइमपास टाइमपास. टाइमपास म्हणे. काय केलं ते साहेब त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार. आधीच आपली सगळी लोन प्रपोजल्स तो अडवतो. त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय. आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल. मला हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो. म्हणजे बघ कसा हसतोय तो. हा, हसू दे बिचारायला. हा, कारण आता त्याला कॅशवर बसवणार आहे. आ, हं? आ, टीव्ही आला. अरे वा, TV आला, TV आला. हो, आला. चला, बाजूला, बाजूला, बाजूला. हा. नाही तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे मागचा कलर आहे. हा, चला बाजूला हा इकडे ठेवा. हा ना ठेवा ठेवा. हा सावकाश. वहिनी नारा घेऊन ये ना. हा घ्या ना काय आमच्याकडे आहे, पण तुमच्या कोकणातला असतो ना. चला बाजू चला पूजा करतो. ओम शिवाय नारायण माव केशवराम महादेवना नारायण. गा रात्री आमटीला वापर. जा जा जा, जा. चला उतला रे. किती चॅनलचं आहे 35 चॅनल काय सांगताय काय टीव्ही आला रे आला 35 channel वाला. बोला. बाजू बाजू निपारकर बुवा की टीव्ही बाबा. अहो द्या लवकर किती वेळ 500 रुपये तर मोजायचे 50 वेळा मोजून झाले असतील द्या लवकर मला गाई जायचंय नोटा मोजणं म्हणजे आमटी करण्यात सोपं नाही. हं. आमटीत एक वेळ मीठ कमी जास्त पडलं तरी चालतं पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाहीत. हं. जा आमटी करा. हं? जा इकडनं जा. हं. नेक्स्ट. बापरे 10 लाख रुपये. एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही. आपण का? प्लीज मॅनेजरकडे जा अरे प्लीज. 10 लाख रुपये गेलो. नेक्स्ट. नमस्कार. नमस्कार राजे. बसा बसा. थँक्यू. एक मिनिट हं. हरकत नाही. हॅलो उकडवे येस सर. आपल्याकडे राजे आले. ठीक आहे सर मी ठरल्याप्रमाणे सगळं करतो. राईट. बडवे साहेब तुमचा कॅशियर पैसे देत नाही. असं एक मिनिट हं. हॅलो. अरे लक्षा राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत. अहो पण एवढी मोठी हे बघ, रक्कम. त्यांची कॅश घेऊन इकडेच आहे. येतो ना आत्ता घेऊन येतो. हो आपल्याला काय हे, गप, 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 गप. काय गडबड लावली आहे काय कार्टी आहेत कधी टीव्ही बघितलं नाही काय ओ तुमच्याकडे आहे का टीव्ही? शेमडे गपास खाली बस. आलू रे बाबा. डोळ्याचं पारडं फिटलं ग बाई मी यांच्या सारखी मागे लागले होते टीव्ही घ्या म्हणून छे हो लक्ष्मीकांत भाऊजींना आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून असं आता अगदी मनासारखं झालं बाई. 2 मिनिटं थांबलं साहेब सारखं आपलं माणसासारखं आडवं यायचं. अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचा आहे काय. चल बंटी चल 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 अहो भाऊजी आता आता बरोबर. अहो भाऊजी टीव्ही असा नाही असा असा ठेवायचा. असा हा इकडे सावकाश सावकाश ठेवा सावकाश. बरोबर आहे बरोबर आहे. हा बरोबर आहे ना. चला मॅडम निघू मी. हो अरे हो थँक्यू. जाताना टीव्हीचा खोका आमच्या घरी ठेवून जा. भाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा. नाही हो असं दक्षिणेकडे अहो मग काय झालं यानेच सांगितलं असं ठेवायला. काय कळते ते लक्ष्मीकांतला. अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे म्हणजे असं असं हा असं शास्त्रात लिहिलंच आहे. कुठच्या शास्त्रात रसायन शास्त्रात चाल तिकडे पोरगी हुशारा तुमची. अरे हो, हो, हो. लावतो बाबा नको लावतो. काका माधुरीचा डान्स लावा अजिबात नाही आधी टीव्हीची पूजा. अहो भाऊजी पूजा काय मिरवणूक काय काय चाललंय. हा काय गणपती आहे. अहो वहिनी गणपती वर्षातनं एकदाच येतो पण टीव्ही आयुष्यात एकदा येतो. अहो अहो जरा ते पूजेत सामान घेऊन या. हो हो आले हे बघा तयारच वा आहे वा बरं झालं. आनंद कुठे आहेत ती फुलं. हा, हा.
चला फुलं वाहूया. वहिनी हा? तुम्ही हळद पिंजूर घ्या. हा, चला. हा. तेव्हा तुला हे फळ ठेवलेलं आहे हा. ते मानून घे आणि टीव्हीला दीर्घ आयुष्य लाभू दे. हा. याचं काम झालं. चला हो हो आमटी हा. चला चला चला. अरे बसलात काय? आरती नाही करायची? चला उठा रे. आणि दक्षिण टाकायला विसरू नका. अरे बोला माझ्या मागणं. थँक्यू बडवे साहेब. लक्षा अरे राजे जुने कस्टमर आहेत. म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितले नाही म्हणून म्हटलं. फारच जुने दिसत आहेत. अच्छा. नोटा नवीन आहेत बघा, जुन्या नाही आहेत. बरं येतो मी. सांभाळून सांभाळून जा. पैसे म्हणून सांगू नका कोणाला. एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी? तू जा बघा. मी जातो मरू दे, मला काय करायचं. 6 लाखाचे 1 लाख. मग काय लक्ष हं? 5,000 रुपयाचं काय करणार आहे? आईश, अरे व्हीसीआर आणि टीव्ही बुक करून टाकला. एकदम दोन्ही. हा, मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जादा आहे. बघा आता पार्टी पाहिजे. हा मिळेल ना, घरीच रे या. हे साधी नाही चालणार, ओली पाहिजे अरे, ओली. मिळेल मिळेल. चल. तुम्ही वा पुढे, मी आलो. चल. चला आवरून येतो रे सगळं. आलो आलो. बरं. चला, बाय. चल बाय. घ्या. ओ, वहिनी जरा बाजूला हो. नेने भाऊजी गप्प बसाव काय सारखं बोलले मास्तरीन चोंबडी.